आम्ही बीबी का मकबरा बघायला त्याचा व्हिडिओ आहे. पुढे इकडं खूप जास्त जुनं तिकीट घर शिफ्ट झालं आहे, नवीन ठिकाणी आहे. तिथं जाऊन सगळ्यात पहिल्यांदा तिकीट घेतो आहे आम्ही. त्याच्यानंतर आतमध्ये एंटर करता येईल फिरण्यासाठी. तिकीट कलेक्ट करू फर्स्ट. तिकीट काढलेलं आहे. इंडियन पर पर्सन 25 रुपीज तिकीट आहे. जर फॉरेनर असेल तर 300 रुपीज तिकीट आहे. तर दॅट्स गुड. इंडियन लोकांना कमी आणि फॉरेनरला जास्त. तिकीट कलेक्ट केलं आहे. आता आपण चल आतमध्ये जाऊ. बरं लोकेशन आहे. जे न्यू पर्सन आहेत वेअर टू सिटी अदर यू हॅव सेंटर टिकिंग बुकिंग सेंटर टॉयलेट वॉशरूम पॅव्हिलियन म्युझियम. ते काही जे नवीन माणसांना माहीत नाही तरी रिगार्डिंग सगळी इन्फॉर्मेशन इथे दिली आहे. त्याच्यामुळे कन्फ्युजन काय होणार नाही. चला आता एंटर करू आपण. आता जस्ट बीबी का मकबरा आतमध्ये आम्ही एंटर करतोय. टोकन गहाळ झाले तर 100 रुपये फाईन आहे. फिरून हे सगळं आमच्या समोर आहे मिनी ताजमहल. जेव्हा आपण आतमध्ये एंट्री करतो लिटरली असं वाटतं की ताजमहलच आहे. बीबी का मकबरा मिनी ताजमहल नथिंग लाईक. असं वाटतं की आपण सिरियसली ताजमहलच्या तिथेच आहोत. भारी लोकेशन वगैरे पण जरा विदर्भ साईड असल्यामुळे ऊन जास्त आहे. डिहायड्रेशन आणि उन्हाचा प्रॉब्लेम खूप जास्त होतं. पण आता फिरायला आलोय म्हटल्यानंतर एवढं तर सफर केलं पाहिजे. एवढं ट्रॅव्हलिंगचे करून आलोय. बघूयात अजून पण लोकेशन्स एक्सप्लोर करायचे आज. पण सध्या तरी बीबी का मकबरा. हेअर इज इट. दरवाजा बघा एकदम प्राचीन कालामधला आहे. जेव्हा डोर ओपन करतो ना आपण तर एकदम राजे महाराजे त्यांचे डोर आहेत तशी फिलिंग. बापरे बाप मोठी अजून जास्त रश आहे. पूर्ण बीबी का मकबरा बघताना ही जेव्हा ही साईड बघते मला लिटरली असा फील येतो की बाजीराव मस्तानीचा मूवीमध्ये जसं शनिवार आणि लिटरली हा व्ह्यू आहे ना एकदम शनिवार वाड्यासारखं आहे. त्यात तो एक डायलॉग आहे राव आई है हम आपके और आपके मेहमान का स्वागत करते हैं. सिरियसली तो मस्तानी काशीबाई असाच वेळ असाच रोड आहे. असा फ्रंट रोडनी जर पाहिला ना तर आपल्याला असं वाटतं आपण शनिवार वाड्यात उभं आहे. शनिवार वाड्याचा फील येतो एकदम. फक्त जरा ग्रीनरी कमी आहे आणि आतमध्ये इकडे बघितलं तर खेळणे तो बाहेर आहे. मला ते सॉन्ग पण नाही माहिती. त्यासारखंच सेम एकदम हे जोधा अकबर त्या मूवीमधला फिलिंग आहे. त्या जोडीमध्ये जर आपले कोईल पडले तर आपली सगळ्या इच्छा पूर्ण होतात. बघूया माझं पडणार नाही का नाही. बाहेर पडला तर माझं पडणार माझ्या इच्छा पूर्ण केलं असं म्हणतात तो स्क्वेअर आहे तिथे जर आपला कॉईन पडला तर इच्छा पूर्ण होईल असं असं म्हणजे सगळ्यात इच्छा पूर्ण झाली असते. पण ठीक आहे देवा ऋषी लेट्स ट्राय बघू. आता कॉईन तर पडलाय बघू किती लवकर म्हणजे कधीपर्यंत इच्छा पूर्ण होती. तर आपण तर काही गोष्टी इच्छेपाशी राहण्यासोबत पण असाव्या लागतात. चला दरवाजा खोली.
का मकबराला बीबी आहेत ना, त्यांचं इथे काहीतरी सामान स्टोर आहे. बघू काय काय सामान आहे आतमध्ये. त्यांचं काहीतरी रोजच्या जीवनाचं सामान आहे, पण काचा खूप अंधुक झाल्यामुळे आतमध्ये केवढं स्पष्ट दिसत नव्हतं. कॉईन आहे ना सगळ्यांचा. बीबी का मकबरा बघून झालेला आहे. बाहेर एक्झिट करतोय आम्ही. जेवढ्या मुद्रा लेणी आहेत ना त्या सगळ्यात आपण बघून घेऊया. काढायची. आम्ही आता वरती बुद्ध लेणी बघायला चाललेलो आहे. एवढंच चालून झालंय, दम लागून लागून नको झाले. गौतम बुद्ध तुम्हाला खाली जागा नाही का सापडली? एवढ्यावरती तुम्ही एकदा गेले जाईपर्यंत आमचा जीव जीव जातोय उन्हाने. तिकीट घरमध्ये कोमल तिकीट काढतीये. दम लागून 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 हालत बेकार झाली. फायनली आता आम्ही वरती बौद्ध लेणीला आलेलो आहे, पण निघते तिथे तर बघा चक्क फक्त येताना तिथे येऊन वरती येऊन चक्क झोपलेलं आहे. आणखी तर आमचा भरपूर काही बघायचं बाकी आहे, पण इथून वरती जाण्याची इच्छा नाही. मला तर इथून खाली जायचं सुद्धा जीवावलं. आता लेणी पाहिजे इच्छाच नाही. आम्ही चक्क फक्त येऊन बसलेलो. आणखी आम्हाला भरपूर वरती पण जायचंय आणि वरतून परत खाली जायचंय. छान आहे. लेणीत प्रवेश केल्यानंतर एकदम थंड थंड वाटतंय. वरून चांगली सिटी दिसतीये औरंगाबाद. मध्ये आल्यानंतर ना MS धोनी मधले ते सीन आठवले. धोनी आणि साक्षी वगैरे ते भेटतात. इथंच औरंगाबाद मधले सीन आहेत ना बरेच. लेणीत आल्यानंतर मला त्या गोष्टी आठवल्या. बीबी का मकबरा तिथे बहुतेक जब तक मैं त्या साक्षीची त्याच्या फ्रेंड सोबत शूटिंग झालेली आहे तिथे.